क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू, नाशिवंत देहा जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण तातिया, दुसरे चरण तातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण तातिया, दुसरे चरण तातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण तातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण तातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिवीर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरणं, सर्वलोकैकनाथं, ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु, सकलार्थमति प्रकाशु, मणि निवृत्ती दासु, अवधारी जोजी, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादिते, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः, जय जय श्री राधा, जय जय नवाला किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारे हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार,
आवोरी पवन कुमार पधारो हरी कीर्तनी चलो आवोरी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवोरी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता माझे भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीते तुझेच नाम उच्चारिते मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अवतार घेतला असे असणारे संत देवमान्य संत जगमान्य संत नोहे नोहे संत मान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारी सदैव वैकुंठाला जाणारी पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील उपदेश प्रकरणातील माणूस म्हणून नरदेहाला आलेल्या जीवाला हिताचा नवे नवे कल्याणाचा विचार करायला लावणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की निमित्तानं सेवा आहे सर्वांना श्रुत आहे कालच आपण ऐकलंय पण वक्त्यानं दोन शब्दाचा परिहार द्यायचा तो असा आज आपल्या उरे परिवारातील कैलासवासी तुकाराम यादव उरे या बाबांचं 10वं पुण्यस्मरण आहे त्यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण जमलेलो आहोत बघा त्यांच्या पूर्ण परिवारानं हे 10वं पुण्यस्मरण आज या संस्थेवर करण्याचं आयोजन केलं बघा त्यांचं विशेष कौतुक करावं तेवढं थोडं आहे का कालपर्यंत सप्ताह चालू होता गेल्या 8 दिवस आनंदात द्विगुणित होत चालला होता परंतु काल काला झाला सर्वांना अतिशय हुरहुर वाटायला लागली की आता इथून पुढे करमणार नाही पण तो आनंद द्विगुणितच राहावा म्हणजे या ठिकाणी भगवत नामचिंतन होत राहावं याकरिता या पूर्ण परिवारानं त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे असणाऱ्या बाबांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी पार्वतीबाई तुकाराम उरे आजींची इच्छा होती की ही बाबांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या पतीचं पुण्यस्मरण या आश्रमावरती व्हावं आणि ती इच्छा त्यांच्या सुपुत्रांनी पूर्ण केली आणि आम्हाला त्यांना सांगितलं या ठिकाणी करायचंय आम्ही म्हटलं काहीच हरकत नाही उलट आम्हाला पण आनंद आहे या ठिकाणी भगवत नामचिंतन होत राहील बघा त्यांचा असणारा पूर्ण दुःखांकित परिवार त्यामध्ये त्यांचे असणारे 3 सुपुत्र असतील श्रीमान बाबासाहेब तुकाराम उरे त्याचप्रमाणे श्रीमान अनिल तुकाराम उरे श्रीमान गंगाराम तुकाराम उरे त्यांची असणाऱ्या पत्नी गंगा भागीरथी पार्वतीबाई तुकाराम उरे बहीण सौ लहानुबाई बाबासाहेब यादव आणि पुतणे श्री रंग चांगदेव दशरथ उरे पुतणी सौ सीताबाई राजेंद्र धसाळ त्याचप्रमाणे 2 दुसऱ्या पुतण्या सौ पिंगला लक्ष्मण टेकाळे आणि सौ योगिता भास्कर जाधव हा पूर्ण उरे परिवार या परिवारातून बाबांना जाऊन 10 वर्ष पूर्ण होत आहे बघा 10वं पुण्यस्मरण एवढं थाटामध्ये साजरं केलं जात आहे काहींचे तर 10वे नीट होत नाही आज या ठिकाणी 10वं पुण्यस्मरण होते विशेष कौतुक करावं तेवढं थोडं आहे या सुपुत्रांचं का तर ही सुपुत्र आपल्या वडिलांचा कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी पार पाडतात बघायला गेलं तर काय आनंदाचा सोहळा नाही मायबाप हा काय आहे दुःखाचा सोहळा आहे पण दुःखाचा सोहळा देखील एवढा आनंदात थाटामध्ये पार पाडतोय आनंदाच्या सोहळ्यात भगवत नामचिंतन केलं जातं का आनंद द्विगुणित होतो पण दुःखाच्या प्रसंगी जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ते दुःख भरून काढण्याची शक्ती भगवंत आपल्याला देत असतो भगवंताचं जे नाम आहे ते पाषाणाला पाना फोडते तुमचं आमचं दुःख का कमी करणार नाही म्हटलं जातं नाम तुझे रे
तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायण थोडी पाषाणाला बांधा थोडी पाषाणाला बांधा नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायण भगवंताचं नाम काय करतं दुःख कमी करण्याचं काम करतं म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ भगवत नामचिंतन केलं पाहिजे। बघा आज कीर्तन प्रसंगी उपस्थित असणारे सर्व गुणीजन त्यामध्ये गायनाची गोड साथ करणारे अगदी गोड स्वभावाचे असणारे नेवाशा तालुक्याचं भूषण असणारे हरिभक्तपरायण गायन कोकिळा म्हटलं तर हरकत नाही अगदी महिलेच्या कंठाला कंठ लावून देणारे आमचे राम महाराज असतील सुंदर गायन त्यांचं आहे तेही आज या ठिकाणी बऱ्हामपूरवरून या ठिकाणी आले काल गेले होते घरी दररोज जाऊन येऊन केलं पण तरी देखील आज कीर्तन असल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल राम महाराजांचे देखील आभार ऋण व्यक्त करते। त्याचप्रमाणे माझा भाऊ चैतन्य असेल सुंदर गायन त्याचं देखील आहे त्याची देखील साथ मला आहे त्याचे देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आज या गादीवरती उभं राहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं तुमच्यासमोर मी ज्यांच्यामुळे बोलते असे गुरुस्थानी असणारे माझे पती संत कथाकार विकासजी महाराज हापसे असतील त्यांचेही चरणी नतमस्तक होते विनेकरी बाबा असतील आमचे बाळासाहेब मामा असतील कोळसे त्याचप्रमाणे हरी असेल आपल्या गणेगावचं भजनी मंडळ त्यामध्ये आमचे ज्ञानतात्या असतील त्याचप्रमाणे माझी आई असेल कोळशे काकी असतील पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ आहे त्याचप्रमाणे आमच्याकडं जे शिबिरासाठी आलेले सर्व विद्यार्थी आहेत ते अनिकेत महाराजांकडे मृदुंगाचे क्लास करतायत बघा ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत गेले 7 दिवसही होते आणि आता शिबिर होस तर राहणार आहे आणि नंतर ॲडमिशन सुद्धा होणारच आहे बरोबर आहे की नाही म्हणून त्यांची साथ देखील आहे त्यांचे देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृदुंगाची गोड साथ करणारे बघा ते देखील नेवाशा तालुक्याचंच भूषण आहे खरवंडीवरून या ठिकाणी आले गेले 7 दिवसापासून त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे म्हणून हरिभक्तपरायण परमादरणीय मृदुंग अलंकार अनिकेतजी महाराज शिंदे असतील त्यांचे देखील आभार ऋण व्यक्त करते। हार्मोनियमची गोड साथ करणारे माझे वडील तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत सिस्टीम गोड आहेत आता आमचीच आहे म्हणलं काय म्हणायचं हरकत नाही बरोबर आहे की नाही गेले 7 दिवसही होती आणि आज पण आहे त्यांचे देखील धन्यवाद मानते। जगदंबा साऊंड सिस्टीम आहे गोड आहे सर्वच नियोजन गोड आहे तुम्हीही बहुसंख्येने उपस्थित राहिलात मला वाटलं कालपर्यंत आली पण आज कोणी येतं का नाही पण या बाबांचं किती पुण्यवान आहेत याच्यावरून कळतंय बरं त्यांनी कसं कर्तृत्व केलंय एवढे बहुसंख्येने तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे देखील आभार ऋण व्यक्त करते। सुंदर नियोजन आहे मला आवडेल एवढं गोड नाही तर त्या स्वर्गामध्ये गेलेल्या तुकाराम बाबांना आवडेल एवढं गोड नियोजन आज या उरे परिवारानं केलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं लाईव्ह शूटिंग सुद्धा चालू आहे यूट्यूबवरती आमच्या असणाऱ्या कार्तिक दादांची या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे कनकावती स्वयंभू कनकावती आई साहेब चॅनल आहे या चॅनलवरती हे कीर्तन तुम्हाला लाईव्ह बघता येईल आणि नंतर सुद्धा बघता येईल। गेल्या 7 दिवसही ते या ठिकाणी उपस्थित होते आपला सप्ताह त्यांनी अख्ख्या जगभर प्रसारण्याचं काम केलेलं आहे तुम्ही सर्वजणांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा एवढी सर्वांना विनंती करेल आणि सेवेला आरंभ करेल। विठ्ठल 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 आता अगोदर अभंगाचा भाव सांगते मग अभंगाचा विस्तार करू।
अभंग फार सुंदर आहे, सर्वांना रुचेल पचेल असा आहे, सर्वांचा उद्धाराचा मार्ग दाखवणार आहे. अभंगात जगद्गुरु तुकोबराय नेमकं काय उपदेश करताय ते ऐका बरं. अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. माणसानं क्षणाक्षणाला विचार करायचा, पण कोणता विचार करायचा? या भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार करायचा. भवसिंधू म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे, फजित किंवा पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जनने जठरेश. य संसारे खलदुस्तारे पया पारे पाहे पुरारे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज पुढं. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला योग्य विचार करावा लागेल. का करायचा? तर या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. बघा, असलेले हे उरे परिवारातील सर्व सुपुत्र असतील, ते म्हटले पुढचं 11वं पुण्यस्मरण मोठं करू, पण आजी म्हटली पुढच्या वर्षीचं काय सांगता येतं, माणसाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, याच वर्षी करा. बघा, आणि ते या सुपुत्रांनी केले, म्हणून माणसाच्या देहाचा क्षणाचा भरवसा नाही. कधी काळी इलन घेऊन जाईल हे सांगता येत नाही. का हे शरीर नासकाय कुचकाय, कधी काळ त्याच्या जबड्यामध्ये दाभाडामध्ये आपल्याला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून योग्य विचार करा. आणि आपल्या उद्धाराकरता काय करायचं? तर संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत करायची आणि परमार्थाची काय करायची? घाई करायची. संतांची संगत न करता, परमार्थ न करता नुसते संसारच करत राहाल, संसारातलेच गाणे म्हणत राहाल, हे माझं ते माझं हे ते करत राहाल, तर या संसारातील विषय असे आहेत, या विषयांचा धूर जर तुमच्या डोळ्यामध्ये गेला तर तुम्हाला लवकर परमार्थाचा रस्ता दिसणार नाही. बघा, धूर कोणताही असू द्या, उदाहरण सांगायचं ठरलं तर साधं रस्त्यानं चाललोय आणि चालता चालता ती रस्त्याची धूळ डोळ्यात उडाली तर आपल्याला दिसतं का हो समोरचं? बोला ना महिला म्हणलं, दिसतं का? नाही दिसत. आपले डोळे काय होतात? झाकले जातात. अजून पुढे जाऊन सांगते, आपण सर्वजण स्वयंपाक करतात, गृहिणी आहात. स्वयंपाक करत असताना चुलीसमोर तुम्ही भाकर करताय, पण चुलीतला जाळ विजला तर जाळ घालण्यात असताना, त्याला फुंकर मारत असताना तो धूर जर तुमच्या डोळ्यात गेला तर तुम्हाला समोर भाकर दिसते का? नाही दिसत. तसं या संसारातील विषयांचा धूर जर तुमच्या डोळ्यामध्ये गेला तर तुम्हाला परमार्थाचा रस्ता सापडणार नाही. म्हणून हा विषयांचा धूर जाऊ देऊ नका. संतांची संगत करा, संतांचे ज्ञानरूपी रजगण तुमची तुम्ही अकस्मात करा, आकर्षित करून घ्या. पण जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला योग्य काय अयोग्य काय, सार काय असार काय, या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होणार नाही. संतांचे ज्ञानरूपी रजकण जर माणसाला लागले, माणसांनी अंगीकार केले तर माणूस ज्ञानवान बनतो. माऊली ज्ञानोबा फार गोड सांगतात, जरी डोळा अंजन भेटे ते वेळी सदृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. जरी डोळा अंजन भेटे, अंजन म्हणजे काय? काजळ. डोळ्यात घालायचं एक प्रकारे, सुरमा पण म्हणतात बघा त्याला. जर काजळ घातलं तर डोळे काय होतात? सुंदर राहतात, चांगलं दिसतं, दिसायलाही चांगले दिसतात आणि ते नजर माणसाची चांगली राहते. म्हणून डोळ्यात घालण्याचा हा प्रकार आहे. तसे संतांचे ज्ञानरूपी रोजकण जर आपल्या डोळ्यावरती लागलंय तर आपलं अज्ञान बाजूला जातं, अज्ञानाचा जो पडदा आहे तो बाजूला जातो, माणूस ज्ञानवान बनतो. म्हणून संतांची संगत करा. का करा? या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा झाला अभंगाचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ. विठ्ठल बघा, अभंगाचं चिंतन कळालं का? बोला ना महिला मंडळ, कळालं का चिंतन? जर तुम्ही बोलले नाही तर मी पुढे बोलणार नाही बरं.
कळालं का? काही सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी, योग्य विचार करा, पण कसा करा? क्षणाक्षणाला करा. नाही केला तर काय होणार आहे? तुमचं शरीर जाणार आहे. हे शरीर नासकाय कुचकय, त्याला काळाच्या जबड्यामध्ये जायचंय. मग तुमच्या उद्धाराकरता काय करायचं? संतांची संगत करायची, परमार्थाची घाई करायची, संसारातच रममाण व्हायचं नाही. जर या संसारातील विषयांचा दूर डोळ्यात गेला तर तुम्हाला परमार्थाचा रस्ता सापडणार नाही. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोणी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कळालं का अर्थ आता? कळालं का? बोला ना, बोलता येते ना का? झोपल्या? ऐका बरं, प्रत्येक कीर्तनातून नेहमी पहिलं वाक्य असतं, जब श्रोता जागता है तो वक्ता अच्छी कथा सुनाता है. जब श्रोता जागता है तो वक्ता अच्छी कथा सुनाता है, और जब श्रोता सो जाता है तो वक्ता कुछ भी, काही पण बघायचं नाही. अगदी अभंगाला अनुरूप, प्रसंगाला अनुरूप बोलायचे, पण विचारलेल्या प्रश्नांची होकारार्थी नकारार्थी उत्तर देत. कारण की माना हलवाच झाला, माना हलवायला पैसे लागत. बघा, तुम्ही जर असे स्थितप्रज्ञासारखं बसले तर बघा, स्थितप्रज्ञस्य क्या भाषा, म्हणजे 72च्या दुष्काळातून आणून धरल्यासारखं बसू नका. जर तुम्ही तसे बसलात तर वक्ता कितीही पट्टीचा असला, पण श्रोते जर त्या पट्टीचे नसतील तर तो कोणत्या पट्टीत फिट होईल हे सांगता येईल. विठ्ठल 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 फक्त बोलत राहा बरं, चालता बोलता, बरोबर आहे की नाही? जे जिंकल त्याला चांदीचं ना, बरोबर ना? बघा, अभंग फार सुंदर आहे. मी जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही, फक्त एकच तास, शॉर्ट बट स्वीट, थोडं परी निर मोजकच देईल, पण तुमच्या उद्धाराचं देण्याचा प्रयत्न करेल. फक्त बोलत राहा, कारण की कीर्तन प्रवचन हे एकट्याचं नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद हे ते प्रत्येकाचं सहकार्य लागतं मायबाप. त्यावेळेस कीर्तन प्रवचन या गोष्टी होत असतात. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अभंगावरती विस्तार करायचा आहे, पण त्याच्या अगोदर थोडं प्रसंगाबद्दल बोलेल. प्रसंग पुण्यस्मरणाचा आहे, मरणोत्तर आहे. पुण्यस्मरण कुणाचं होतं? जो जीवात्मा पुण्यवान आहे त्याचंच पुण्यस्मरण होतं. म्हणून बघा, मरण माणसाच्या जीवनातील अटळ गोष्ट आहे. मरण आतापर्यंत कुणाला चुकता आलं नाही, देवादिकांना चुकवता आलं नाही. तुमचं आमचं काय? तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? येथ नाही उरो येरते पामर जीवकी, येरते पामर जीवकी, हो येरते पामर जीवकी. येथे नाही मोर आले अवतार, येरते पामर जीवकी, येरते पामर नाही मोर आले अवतार, येरते पामर जीवकी, येरते पामर. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. अवतार घेणाऱ्यांनी सुद्धा अवतार कार्य संपवलं. मग अवतारला टाइम लागणार आहे का? बोला ना, माझी भाषा कळते ना? अवतारला टाइम लागणार आहे का जायला? प्रत्येकाला जायचे. मरण निश्चित आहे. मरण आतापर्यंत कुणाला चुकवता आलं नाही. म्हणून रामायणात याचं फार सुंदर गोड वर्णन आले. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान तेथे झाले मार्ग दीक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना गुणाचा. जन्म मरण कुणाला टाळता येत नाही. ज्यावेळेस मराठी भाषेत सांगायला गेलं जन्म शब्द तयार होतो, जन्म शब्द निर्माण होतो, जन्म शब्द जन्माला येतो, त्यावेळेस हा जन्म शब्द त्याच्याबरोबर मरण शब्द घेऊन आलेला असतो. कसं? ऐका बरं. जन्म शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने आहे? बोला ना, शिकलेले आहेत ना तुम्ही? जन्म शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने? ज. आणि जन्म शब्दाचा शेवट कोणत्या अक्षराने? म. म्हणून म्हटलं जातं जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जात,
दिसे भासते ते सारे विश्वनाशी वनवत काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना गुणाचा। ज्यावेळेस जन्म शब्द तयार होतो त्यावेळेस मृत्यू त्याला जोडून आलेला असतो, म्हणून जन्म मरण कुणाला टाळता येत नाही। जन्म आणि मरण ही अखंड चालणारी काय आहे, शृंखला आहे। म्हणून माझी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। तुमचं आमचं जीवन चरित्र जीवन चक्र कसं चालू आहे, घड्याळाच्या काट्याप्रमाणे सकाळचे 12 वाजले की संध्याकाळचे 12 वाजतात, तसं तुमचं आमचं जीवन आहे। जो जो जन्माला येतो तो मृत्यूला प्राप्त होतो, जो मेला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं। जन्म मरण टाळता येत नाही। आतापर्यंत आपले आजे गेले पंजे गेले, मेला पंजा मेला बाप मसना गेला, पंजा मेला बाप मसना गेला। देखत ना तो बनतो तो ही तैसा झाला, देखत ना तो बनतो तो ही तैसा झाला, देखत ना तो बनतो तो ही तैसा झाला, देखत ना तो बनतो तो ही तैसा झाला। पाटे भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठावना ही मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठावना ही मोठे, नाही मोठे। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला। प्रत्येकाला जायचे, ही ट्रेन सारखी धावती आहे। इथून मागचे सुद्धा त्याच ट्रेन मध्ये बसलेत, इथून पुढचे त्याच ट्रेन मध्ये बसणार आणि आपण सुद्धा त्याच ट्रेन मध्ये बसलेलो आहोत। ही कुठं थांबणार आहे, अगदी आपल्या आयुष्याचा शेवट करून थांबणार आहे। म्हणून जायचंय सर्वांना आहे, पण जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनाचं कल्याण होईल अशी गोष्ट माणसानं केलं पाहिजे। बघा, किमान आपण गेल्यानंतर कीर्तन व्हावं, नाही कीर्तन होऊ द्या किमान प्रवचन तरी व्हावं, नाही प्रवचन होऊ द्या किमान घरातल्या घरात गरुड पुराण तरी वाचावं। पण आज या ठिकाणी 10वं पुण्यस्मरण होते। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, काहींचे 10वी नीट होत नाही, आज 10वं होते पुण्यस्मरण। बघा कसं होत नाही, ऐका, 10वी नीट होत नाही याच्यावरती उदाहरण सांगणार आहे। श्रीमंताची लेकरं जर विदेशामध्ये शिकायला गेली ना माईबाप, ते तिकडच सेटल होतात, तिकडच त्यांचा संसार थाटला जातो। घरी आई वडिलांना ते विसरून जातात, खूप कष्ट करतात आई वडील त्या लेकरा बाळांसाठी, पण याची जाण त्यांना राहत नाही। बघा, मुलाच्या चिंतेमध्ये म्हणा, काहीतरी अल्प आजारानं म्हणा, वडिलांचं निधन झालं तर वेळ प्रसंगी हजर सुद्धा राहत नाही। फोन केला जातो की बाबा रे अशी अशी घटना घडली, तुझ्या वडिलांचं निधन झालं, तुला यावं लागेल। तो म्हणे जमणार नाही, त्या दिवशी मला महत्वाची मीटिंग आहे। म्हणे मौतीला नाही आलं पण आता 10व्याला तरी आहे। तो म्हणे 10वा अलीकडे घेता येईल का, सांगा माईबाप, 10वा अलीकडे घेण्याची गोष्ट आहे का? पण अशी म्हणणारी सुद्धा काही संतती आहे, शोकांतिका वाटते अशाबद्दल सांगायला। पण आज या ठिकाणी एवढा सुंदर सोहळा होतोय, या 3 सुपुत्रांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। याच्यावरती उदाहरण सांगणार आहे की सोहळे होत नाही 10व्याला नीट। एक काशी क्षेत्र आहे, काशी क्षेत्रापासून 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे। काशी क्षेत्र सर्वांना माहिती आहे ना, सर्वजण बहुतेक जण गेलेले पण आहेत। काशी क्षेत्रावरती भगवान शंकराची जन्मभूमी, आपल्याला मुक्ती देण्याचं ठिकाण, त्या ठिकाणं भगवान भोलेनाथांचा जयघोष नामघोष चालू असतो। काय असतो चालू, ऐका बरं। जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्तरे कलेवल मंगल गीतांबुज तुंगमालिका
असा जयघोष चालू असतो त्या काशी नगरीमध्ये. भगवान शंकराची जन्मभूमी आहे. त्या काशी क्षेत्रापासून 20 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक दाम्पत्य राहते. त्या दाम्पत्याला एक छोटंसं मूल आहे. त्याला लेकराला लहानचं मोठं करण्याकरता आई वडिलांनी खूप कष्ट केले. हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, दिवसांची रात्र केली. राब राब त्या व्यक्ती करता, त्या लेकरा करता ती आई वडील राबले. बघा, एवढे कष्ट केल्यानंतर पण फक्त त्या लेकराकरता संपत्तीच कमवत गेले. एवढी संपत्ती कमवली की त्या लेकराच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्या आई वडिलांनी त्या लेकराकरता कमवून ठेवली. पण संपत्ती कमवत असताना लेकराला संस्कार दिले नाही. संस्कार न दिल्या कारणानं त्या लेकरानं त्या संपत्तीचा विपर्यास करायला लागला, विपरीत वापर करायला लागला, अंधाधुंदी करायला लागला, नाना प्रकारची व्यसनं करायला लागला, जुगार खेळायला लागला, दारू प्यायला लागला, लोकाला अभद्र बोलू लागला. आई वडिलांचा त्याने मान मर्यादा ठेवली नाही. बघा, बाप आई वडील नेहमी सांगायचं, बाळा असं बोलू नकोस, मोठ्या माणसांचा अपमानास्पद बोलू नको, तुला माहिती ही संपत्तीचा अंधाधुंदी वापर करू नको. तुला माहिती का, हा पैसा कमवण्याकरता, रुपया कमवण्याकरता आम्ही आमच्या किती घामाचे थेंब या जमिनीत गाळले असतील याची जाण तुला नाही. पण ऐक बाळा, तू असा या संपत्तीचा वापर करू नको. पण त्या लेकराला त्याचं काहीच कळत नव्हतं. तो त्या गोष्टीचा विचारच करत नव्हता का, त्याला संस्कारच नव्हते. बघा, संगत देखील चांगली नव्हती. संगतही तशाच मुलांची होती. त्या वेगळ्या संगतीच्या कारणानं तो मुलगा काय झाला, मुलाला सांगून मुलाच्या चिंतेमध्ये वडिलांचा अंत जवळ आला. आणि अंत जवळ आल्यानं त्यानं त्या पतीनं पत्नीला सांगितलं, अगं ऐक ना, थोड्या दिवसात मी मरणार आहे म्हणे, थोड्या दिवसात मी जाणार आहे, पण माझी एक इच्छा आहे, तेवढी इच्छा तू आपल्या मुलाकडून पूर्ण करून घे. त्याला म्हणावं की आपले तुझे वडील मेल्यानंतर त्यांची अस्थी गंगेमध्ये तू काय करावी, विसर्जित करावी. असं म्हटल्यानंतर पत्नी म्हणते, स्वामी तुम्ही असं का बोलताय, काही तोंडाला येईल ते बोलताय, असं बोलू नका. तो म्हणतो, खरंय मी थोड्या दिवसात जाणार आहे म्हणे, इथं कोणालाच थांबता येत नाही, प्रत्येकाला जायचंय म्हणून मी जाणार आहे. असं म्हटल्यानंतर 4-10 महिन्यानं त्या वडिलांचं खरंच निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर त्या पत्नीला ते बोललेलं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगितलं, मुलाला बोलवलं आणि म्हटलं, बाळ्या इकडे ऐक ना, तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तू त्यांची अस्थी गंगेमध्ये काय करावी, विसर्जित करावी. असं म्हटल्यानंतर मुलगा म्हटला, ठीक आहे, आपण आपल्या वडिलांची काय करू, अस्थी गंगेमध्ये विसर्जित करू. मुलगा अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायला निघाला. पिशवीमध्ये अस्थी भरली, गाडीला अस्थी लटकवली आणि किक मारून निघाला. आणि निघाल्यानंतर 10 किलोमीटर अंतरावरती मुलगा गेला. मायबाप 10 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर त्याला त्याच्या मित्राचा फोन आला की, हॅलो बाळ्या, कुठे आहेस तू? म्हणे, अरे अशी अशी घटना घडली, माझ्या वडिलांचं निधन झालंय, त्यांची अस्थी गंगेत विसर्जित करण्याकरता चाललोय. म्हणे, तू चालला मोठा तुझ्या बापाची अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायला, त्यांची इच्छा पूर्ण करायला, पण तुझ्यामुळं आमचं जुगार खेळण्याचं काम अडकलंय. तू आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथे, तू जर इथं आला नाही तर यापुढं आम्ही तुला आमच्या खेळामध्ये घेणार नाही, तुझ्याशी कोणी बोलणार नाही. मायबाप, मुलानं कशाला महत्त्व द्यायला पाहिजे होतं? मुलानं बापाची अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायला पाहिजे होती, पण मुलानं तसं केलं नाही. मुलानं काय केलं ऐका, मुलानं 10 किलोमीटर माग त्या झाडाखाली उभा राहिला आणि त्या झाडाखालून एक ओढा वाहत होता आणि त्या ओढ्याजवळ एक वयस्कर आजोबा उभे होते. म्हणे, बाबा हा ओढा कुठं जातो? वाहत वाहत. म्हणे, हा काशी क्षेत्री जी गंगा आहे ना, त्या गंगेला जाऊन मिळतो. मग मुलानं कुठल्याच प्रकारचा विचार न करता वडिलांची अस्थी त्या गंगेमध्ये, त्या ओढ्यामध्ये काय केली, विसर्जित केली. आणि म्हटला, बरोबर हे गंगेला जाऊन मिळते. आणि माघारी गेला, त्या जुगारीच्या अड्ड्यावरती गेला आणि जुगार खेळू लागला. रात्रभर जुगार खेळली आणि पहाट पण काय झालं ऐका, पहाट त्या पत्नीच्या स्वप्नात पतीनं जाऊन सांगितलं, अगं उठ ना, तू अशी निवांत झोपलीस,
काय झालंय आई, आपल्या लेकरानं आपल्या मुलानं माझी शेवटची इच्छा पण पूर्ण केली नाही. असा मुलगा म्हणून घ्यायला मला शोकांतिका वाटते, मनाला लाज वाटते की याला हा माझा मुलगा आहे, तो माझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकला नाही. त्यानं मध्येच 10 किलोमीटर मागे एका ओढ्यामध्ये माझी अस्थी विसर्जित केली, गंगेमध्ये टाकली नाही. बघा, आईला असं त्या पत्नीला सांगितल्यानंतर ती रडायला लागते. दिवस उजडतो आणि दिवस उजडल्यानंतर मुलगा घरी येतो. घरी आल्यानंतर आई त्याला विचारते, बाळ्या कुठे होतास इतके वेळ? आई, तूच तर म्हणाली होती बाबांची अस्थी गंगेमध्ये विसर्जित करायला जा. तीच करायला गेलो होतो. खोटं बोलू नकोस, तू तुझ्या वडिलांची अस्थी गंगेमध्ये विसर्जित केली नाही, तू तुझ्या वडिलांची अस्थी 10 किलोमीटर मागे एका ओढ्यात टाकून दिली. असं म्हटल्यानंतर मुलाला आश्चर्य वाटलं. मुलाला वाटलं आईला कसं कळालं की माग 10 किलोमीटर माग आपण वडिलांची अस्थी त्या ओढ्यात टाकली. तो मुलगा म्हटला, आई खरं आहे ग, मी 10 किलोमीटर माग ओढ्यात अस्थी टाकली, पण हे तुला कुणी सांगितलं? असं म्हटल्यानंतर आई रडायला लागते. आई म्हणते, बाळा अरे आई, तुझ्या बापानं मला पहाटे स्वप्नात येऊन सांगितलं की आपल्या लेकरानं माझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण केली नाही. तुझ्याकरता हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, भरपूर संपत्ती तुझ्याकरता कमावली, पण त्या संपत्ती कमावून काहीच उपयोग झाला नाही. संपत्ती न कमावता तुला जर संस्कार दिले असते तर ही वेळ आता माझ्यावरती आली नसती. असं म्हटल्यानंतर मुलानं काय म्हणायला पाहिजे होतं, माईबाप आई चुकलंय माझं, यापुढे असं होणार नाही, माफ कर मला. पण लेकरानं काय उत्तर दिलं? लेकराचं उत्तर ऐकून आपले सुद्धा कान उघडतील. लेकरांवरती संस्कार कमावे का लेकरांकरता संपत्ती कमावी? ऐका, लेकरानं उत्तर दिलं, आई हे खरं आहे की मी 10 किलोमीटर मागे एका ओढ्यात माझ्या वडिलांची अस्थी सोडून दिली, पण ऐक ना, माझा बाप पण किती शहाणा ग. तिथून 10 किलोमीटर मागं येऊन तुला स्वप्नात येऊन सांगतो की आपल्या लेकरानं माझी शेवटची इच्छा पूर्ण केली नाही. तिथून 10 किलोमीटर मागं येऊस तर तिथून 10 किलोमीटर पुढे जाऊन गंगेला मिळाला असता तर बरं नसतं झालं का? त्याची देखील इच्छा पूर्ण झाली असती. अशी म्हणणारी सुद्धा काही संतती आहे मायबा. पण शोकांतिक आहे बघा, आज या सुपुत्राने एवढा सुंदर 10वं पुण्य स्मरण केलं, म्हणून हे उदाहरण मी तुमच्या समोर मांडलंय. विठ्ठल विठ्ठल बघा, हा कृतज्ञतेचा भाव व्यक्त केलाय. आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आपण आपल्या चामड्याची चप्पल बनवली आणि त्यांच्या पायामध्ये जरी घालायला दिली तरी उपकार फिटणारे नाही. एवढी अनन्य साधारण उपकार आहेत. आईला मायेचा सागर म्हटलं जातं आणि बापाला जीवनातला आधारवड म्हटलं जातं. आई गेली, मायेचा सागर आटला. बाप गेला, जीवनातला आधार संपला. जोपर्यंत बापरूपी खांब, बापरूपी आधार आपल्या खांद्यावरती असतो ना, तोपर्यंत आपल्याला अजिबात कुठल्याच गोष्टीची भीती मानायची गरज नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या तरी तो पाठीशी उभा असतो ना, तो बाप असतो. बघा, एखादं छोटं संकट असेल, साधी ठेच लागली ना पायाला, तर तोंडातून टचकन तोंडातून शब्द निघतो, आई ग, बरोबर ना? पण एखादं मोठं संकट येऊ द्या. सपोज तुम्ही रस्ता क्रॉस करतायत आणि रस्ता क्रॉस करत असताना मोठा कंटेनर आला, तोंडातून उद्गार काय निघणार? बापरे, बरोबर ना? मोठं संकट आलं तर बापाची आठवण होते आणि छोटं संकट असेल तर आईची आठवण होते. म्हणून हे दोनही पात्र जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. यांच्या इतकं प्रेम या जगतामध्ये दुसरी कोणतीच व्यक्ती तुमच्यावर करू शकत नाही. अगदी निस्वार्थी भावनानं, स्वार्थ विरहित, विकार रहित ज्यांना प्रेम करता येतं त्यांना आई बाप म्हणतात.
आईची गडबडाची दादी आईची गडबडाची दादी आईची गडबडाची दादी बाप करी जोडी लेकराचे बोडी 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 लेकराचे बोडी बाप करी जोडी लेकराचे बाप करी जोडी लेकराचे बोडी बाप करी जोडी लेकराचे बोडी आपुले फुलवाची वाला आपुले आपुली गुरवंती वालवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी 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 एकाएकी गेला मिरासीचा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी नक्की प्रीती बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडी वाढवणी बघा म्हणजे आई वडील जीवनामध्ये फार महत्वाचे आहे त्यांच्यासारखं प्रेम करता येत नाही 4 व्यक्ती आपल्यावर प्रेम करतात नाही बा पण प्रत्येकाच्या प्रेमात फरक आहे कोणते 4 व्यक्ती ऐका बरं पहिली व्यक्ती जी प्रियसी आहे ती डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे फाडून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात बायको म्हणतात जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात आणि जो डोळ्यात धाक दाखवून प्रेम करतो त्याला बाप म्हणतात त्याच्या धाकामध्ये सुद्धा काय आहे प्रेम आहे मायबाप पण आपल्याला वाटतं आईचंच प्रेम आपल्याला आवडतं बापाचं प्रेम धाक वाटतं पण बघा जितका तू स्वतः करता धाक आहे ना तितका तू इतरांकरता सुद्धा धाकच आहे जोपर्यंत तू जिवंत असू द्या त्याची कॉट आपल्या पोर्च मध्ये असू द्या तोपर्यंत कोणत्याच व्यक्तीची वाईट नजर करून पाहण्याची हिंमत त्या घराकडे नसते म्हणून बाप जीवनामध्ये महत्वाचा आहे त्याच्या अंतःकरणात प्रेम आहे पण ते कधीच समाजाला दिसत नाही कसं आहे त्याचं प्रेम ऐका बरं उरामदी माया जाजा काळ्या मेघवानी दाखविना कधी कोणा डोळ्यातील पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला होटावरी हसू जरी कणा वागला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दांबर लई उघड आहे गड्या म्हणून खूप अवघड आहे माय बाप समजून घ्यायला आई साऱ्या जगाला कळते पण बाप कधीच कळत नाही ऐका आईचं प्रेम सगळ्यांना कळालं पण बापाचं प्रेम कधीच कळालं नाही त्याच्या प्रेमाला कधीच न्याय मिळाला नाही मी काही त्यांचं मोजमाप करायला आले नाही बरं पण आईचं प्रेम कळतं बघा चुली पुढे भाकर मांडणारी माय साऱ्या जगाला दिसली पण त्या भाकरी करता मनाचं पुत पाठीवर घेऊन येणारा बाप कधीच जगाला दिसत नाही दिवस दिवस ऊस खुरपवणारी सोयाबीन खुरपवणारी कापूस वेचणारी माय साऱ्या जगाला दिसली पण त्या ऊसाला त्या सोयाबीनला त्या कापसाला रात्र रात्र जागून पाणी भरणारा बाप कधीच जगाला दिसत नाही ऐका माय बाप ज्यावेळेस मुलीचं लग्न जमतं ना ज्यावेळेस मुलीला वाटं लावलं जातं त्यावेळेस तिच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसली पण ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं जातं त्याच दिवसापासून उशीत तोंड घालून रडणार बाप कधीच जगाला दिसत नाही म्हणून बापाचं प्रेम देखील
कमी नसतं मायबाप. जितकं प्रेम आईचं असतं ना तितकंच प्रेम बापाचं असतं. म्हणून आई आणि वडील हे दोनही छत्र जीवनामध्ये असणं फार महत्वाचे आहे. एकदा का ते निघून गेले तर तुम्हाला फक्त रडावं लागेल, बाकी तुमच्या वाट्याला काहीच राहणार नाही. ऐका, प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा मिळेल, पण आई वडील आणि हा गेलेलं शरीर पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यम नर शरीर पुनः पुनः. हे शरीर सुद्धा पुन्हा मिळणार नहीं. ऐसी कौन सी चीज है जिस दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ बाप नहीं मिलते, लेकिन माँ बाप नहीं मिलते. सगळं भेटल पण आई वडील आणि हे गेलेलं शरीर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून योग्य वेळी सावध व्हा आणि तुमच्या उद्धाराकरता काय करायचंय ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या करावा विचार करावा विचार करावा विचार जनक जनाची करावा विचार जनक जनाची जनक जनाची जनक जनाची करावा विचार जनाची जनक जनाची जनक जनाची करावा विचार जनक जनाची जनक जनाची जनक जनाची करावा विचार करावया पार बाबा करावया पार करावया करावया क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. माणसानं क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. आता अभंगातला पहिला शब्द आला क्षणोक्षणा हाची. हाच विचार करा. कोणता? या भवसिंधूतून तरुण जाण्याचा. बघा, तसं पाहायला गेलं तर माणूस हा विचार प्रधान प्राणी आहे. प्रत्येक जण विचार करतो. तुम्ही म्हणताल ताई आम्ही काय करत नाही का? आम्ही करतो, पण कोणता विचार करतो? याचा बांध कसा करायचा, त्याची भांडणं कशी लावून द्यायची, हाच विचार करतो. हा गावाला गेला का ती बकरी कानाला धरून कशी दुसऱ्याच्या गावाला नेऊन सोडायची.
नको तोच विचार करतो. आपल्या भल्याचा विचार करा, आपल्या कल्याणाचा विचार करा, आपल्या हिताचा विचार करा. म्हणून तर संतांचा विचार करावं मोठी, सारा सार विचार करावं मोठी, सारा सार विचार करावं मोठी, सारा सार विचार करावं मोठी. नामदरा करती विठोबाचे, नामदरा करती विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्देल जगत, तयाच्या चिंतने निर्देल जगत. कोणता विचार करायचा? सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. म्हणजे हाच विचार करा ज्याच्यात तुमचं हित आहे, सार आहे. हित कशात, योग्य काय, ह्याचा विचार माणसानं केला पाहिजे. म्हणून तर संत महात्मे अट्टहासानं सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार. बघा, असा विचार करा जो विचार एका राक्षसानं केला, जो विचार एका भिल्लाच्या मुलीनं केला, जो विचार एका मंत्र्यानं केलाय, तोच विचार आपल्याला आपल्या जीवनात करायचा. आता माझं बोलणं तुमच्या लक्षात यावं याकरता उदाहरण देऊन सांगते, मग तुम्हाला कळेल विचार कोणता करायचा. ऐका बरं, एका भिल्लाच्या मुलीने केला. रामायणातला प्रसंग आहे. रामायण फार गोड आहे. रामायण जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकवतं. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण हे पुण्य कथा श्रीराम, हे रामायण हे पुण्य कथा श्रीराम, हे रामायण हे पुण्य कथा श्रीराम. फार सुंदर आहे. रामायणातला प्रसंग आहे. शबर नावाच्या भिल्लाची मुलगी आहे शबरी. त्या शबरीच्या विवाहाची तयारी चालू झाली. बापानं मुलीच्या लग्नाची एवढी जोरदार तयारी केली. हजारो बकऱ्यांची दावण भरवली आणि मद्याचे डेरे भरवले. दावण लावली आणि मद्याचे डेरे भरवले. तर मुलगी विचारते, बाबा ही बकऱ्यांची दावण, ही मद्याचे डेरे कशा करता? तर बाप मुलीला म्हणतो, बाळा तुझं लग्न आहे, तुझ्या विवाहामध्ये पाहुण्या रावळ्यांच्या आदरातिथ्या करता त्यांना मांस शिजवून दिलं जाणार, त्यांना मदिरा प्यायला दिली जाणार. मुलगी म्हणते, बाबा माझ्या एकटीच्या लग्नामध्ये, माझ्या एकटीच्या लग्नासाठी या हजारो बकऱ्यांना मारावं लागणार? हो बाळा, तुझ्या एकटीच्या लग्नामध्ये, तुझ्या एकटीच्या लग्नासाठी या हजारो बकऱ्यांना मारावं लागणार. तर माझ्या शबरीमाईनं विचार केला. शब्दावरती अंडरलाईन करा बरं खाली, आणि तो शब्द घरी घेऊन जा. विचार कोणता करायचा आहे मी तुम्हाला विचार सांगते. माझ्या शबरीमाईनं विचार केला, या हजारो मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्याकरता मी बिना लग्नाची राहिली तर काय हरकत आहे. तिनं असा विचार केला, रात्रभर विचार केला, आणि पहाटे तिनं घर सोडलं आणि जंगलामध्ये गेली. अशा ठिकाणं गेली की त्या ठिकाणं कोणीच थांबू शकत नव्हतं पुरुष वर्ग. तुम्ही म्हणताल कुठं? 3 दिवस झालेल्या मेलेल्या उंटाच्या पोटाचा आश्रय माझ्या शबरीमाईनं घेतला. का? तिला वाटलं या मेलेल्या उंटाच्या पोटाच्या आश्रयानं मी हजारो मुक्या प्राण्यांचा जीव वाचवू शकते. म्हणून ती दुर्गंधी तिनं काय केली? सहन केली. आपण ती दुर्गंधी सहन करू शकत नाही. रस्त्यानं चाललोय, एखादं मेलेलं जनावर, कावळा असेल, कुत्रा असेल, 2 सेकंदापुरती सुद्धा तो वास आपल्याला सहन होत. पटकन खिशातून रुमाल काढतो, लगेच पटकन नाकाला लावतो. माझ्या शबरीमाईनं 3 दिवस झालेल्या मेलेल्या उंटाच्या पोटाचा आश्रय घेतला आणि त्या मेलेल्या अनेक मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला. त्या काठावरती ती बसली होती, त्या मुक्या प्राण्याच्या शरीराजवळ, मेलेल्या प्राण्याच्या शरीराजवळ बघत होती. हजारो सैन्य तिला पाहण्याकरता येतंय, पण त्या दुर्गंधीनं, त्या वासानं लांबूनच निघून जाते. बरेच दिवस लोटले पण कोणीच तिला शोधू शकलं नाही. तिला माहिती होतं आपला बाप या जंगलाचा राजा आहे, तो कोपऱ्यानं कोपऱ्या शोधून काढल आणि आपलं लग्न लावून देईल. म्हणून तिने त्या मेलेल्या उंटाच्या पोटाचा आश्रय घेतला. सैन्य पाहून पाहून कंटाळलं, माघारी गेलं. आता तिला कळालं की आता आपल्याला कोणी शोधू शकत नाही. मग ती त्या ठिकाणाहून निघाली आणि एका उंच सरोवराच्या काठी जे उंच झाड होतं त्या झाडावर जाऊन बसली.
रामायणात त्या झाडाचं, त्या सरोवराचं नाव आलंय पंपा सरोवर आहे. त्या पंपा सरोवराच्या काठी जे उंच झाड होतं त्या झाडावर जाऊन बसली आणि निरीक्षण करू लागली की त्या झाडाखालून जो रस्ता होता त्या रस्त्यानं काही साधू पुरुष, काही महाराज मंडळी, संत मंडळी स्नानाकरता त्या सरोवरावरती जात आहेत. लक्षपूर्वक ऐका बरं, मी विचार सांगते तुम्हाला, शेवटी विचारणार आहे. बघा, त्या सरोवरावरती स्नान करण्यासाठी जाते. शबरीमाईनं डोळ्यानं बघितले ते साधू पुरुष जात आहे. तिच्या मनामध्ये संताविषयी आपुलकी निर्माण झाली, स्नेह उत्पन्न झाला, प्रेम निर्माण झालं. ती म्हटली आपण संताच्या पायाची सेवा केली पाहिजे, पूजन केलं पाहिजे. पण कसं करायचं? ऐका, शबरीमाईकडे घर नव्हतं, काहीच वस्तू नव्हत्या, पण तिनं रस्ता झाडण्याचं काम केलं. कसा झाडला रस्ता? हातानं रस्ता झाडला. लक्ष्मी नव्हती, झाडू नव्हता, पण त्या रस्त्यावरचे दगड काटे बाजूला काढायची आणि रस्ता अगदी स्वच्छ करायची. ते साधू पुरुष नुसता विचार करायचे, एवढा स्वच्छ रस्ता कोणी केला असेल? बरेच दिवस विचार करत राहिले, पण त्यांना ते दिसलं नाही कोण करतंय. शबरीमाई ते यायच्या अगोदर सेवा करायची, ते स्वच्छ करायची, झाडावरती जाऊन बसायची. पण बरेच दिवस लोटल्यानंतर माझ्या शबरीमाईचा वृद्धपकाळ जवळ आला. वृद्धपकाळ जवळ आल्यानंतर म्हातारपणामध्ये माणसाला म्हणजे उठणं आणि बसणं लवकर शक्य होत नाही. तिला झाडावरती चढायला आणि उतरायला उशीर व्हायला लागला. एक दिवस तिला झाडावरती चढायला उशीर झाला आणि त्या साधू पुरुषानं माझ्या शबरीमाईला बघितलं आणि शबरीमाईला बघितल्यानंतर दारडावून विचारलं, कोण ग तू? काय म्हटले? कोण ग तू? म्हणे बाबा मी शबरी. शबरी, येथे काय करतेस? रस्ता झाडत होते बाबा. आतापर्यंत रस्ता कुणी झाडला? मीच झाडला. दिसली का नाहीस? भीती वाटत होती बाबा. कशाची? अहो, मी एका भिल्ल कुळामध्ये, भिल्ल समाजामध्ये जन्माला आली. माझी सेवा स्वीकाराल की नाही याची भीती वाटत होती. पण शबरीमाईचा जो शुद्ध भाव बघितला त्या साधू पुरुषानं, त्या मतंग नावाच्या ऋषीनं तिचा भाव बघितला आणि म्हटले, शबरी तुझी सेवा आम्हाला मान्य आहे. पण त्या ऋषींबरोबर जे शिष्य मंडळ होतं ना, माईबाप तरुण होतं, ते म्हटले, गुरुजी अहो ती एका भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली आहे, एका भिल्लाची ती मुलगी आहे, तिची सेवा आपण कशी स्वीकाराल? तिची सेवा जर स्वीकारली तर आपल्याला नरकात जावं लागेल. आपण इतक्या दिवस केलेलं पुण्य आपलं वायाला जाईल. आपण तिची सेवा स्वीकारणार नाही. त्या शिष्य मंडळानं तोंड वळवलं आणि दुसऱ्या रस्त्यानं त्या सरोवरावरती स्नान करण्याकरता गेलं. स्नानाकरता गेल्यानंतर लांबूनच बघितलं तर सरोवर अगदी रक्तानं लालबुंद झालेलं होतं. काय झालं? रक्तानं लालबुंद झालं. पुन्हा ते शिष्य मंडळ जोरात किंचाळत ओरडत निघलं, गुरुजी गुरुजी चला पटकन, सरोवर तर रक्तानं लालबुंद झालंय. गुरुजी म्हणतात, का नाही होणार? तुम्ही एका भक्ताच्या सेवेचा अपमान केलाय. अरे तिचा भाव बघा, तिची जात बघू नका, तिचं कुळ बघू नका, फक्त तिच्या अंतःकरणातला शुद्ध भाव बघा. जर आता तुम्हाला ते सरोवर स्वच्छ नितळ पाण्यानं भरलेलं पाहायचं असेल तर तुम्हाला शबरीमाईच्या पायाचं तीर्थ घेऊन जावं लागेल आणि त्या सरोवरामध्ये टाकावं लागेल. माझी शबरीमाई म्हणते, नका गुरुजी, माझ्या पायाचं तीर्थ घेऊन जाऊ नका. मी एवढी पुण्यवान नाही, मी एवढ्या चांगल्या कुळात जन्माला आलेली नाही, माझ्या पायाचं तीर्थ घेऊन जाऊ नका. पण ते गुरुजी मतंग नावाचे ऋषी म्हणतात, शबरी जगालाही कळू दे, देवासाठी भक्ताचा भाव गरजेचा आहे. देव भक्ताचा भाव बघतो, त्याची जात पाहत नाही. काकड्यामध्ये म्हटलं जातं, देवानं भक्ताची अनेक प्रकारची कामं केली, त्यांची जात पात पाहिलेली नाही. उच्च नीच काही नेने भगवंता, निष्ठे भाव भक्त देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलवी, सज्जन कासा या विकू लागे मांस, काळ्या सावत्यास खुरकू लागे. अनेक प्रकारची कामं केली भक्ताची देवानं. मग त्यांची जात पाहिली का? म्हणून कुठं जन्माला यायचं हे तुमच्या आमच्या हातामध्ये, फक्त कर्तृत्व करून दाखवणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. म्हणून म्हटलं जातं, ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणी ज्येष्ठत्वम उच्यते. म्हणून तुमच्या सद्गुणावरती सर्व काही अवलंबून आहे. चांगलं कर्तृत्व करा म्हणजे तुम्ही मागं शिल्लक राहताल. बघा, शबरीमाईच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि सरोवरामध्ये टाकलं. सरोवर पुन्हा स्वच्छ नितळ पाण्यानं भरलं बघितलं आणि त्या शिष्यमंडळानं गुरुजींना शबरीमाईला जवळच त्यांच्या
देवाच्या आश्रमाजवळ एक कुटिया बांधून दिली आणि सांगितलं, शबरीमाई तुझी भक्ती एवढी महान आहे, एवढी महान आहे की जगाचा बाप तुला भेटण्याकरता तुझ्या झोपडीमध्ये येणार आहे. आम्हाला त्याला भेटायला वैकुंठात जावं लागेल, पण तो तुला भेटायला तुझ्या झोपडीत येणार आहे. माझ्या शबरीमाईनं संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवलाय. हे जग जे चालू आहे ना ते विश्वासावर चालू आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व वावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करील. संतांच्या पायावरती विश्वास ठेवला, त्या विश्वासाचं फळ जगाचा बाप तिला भेटण्याकरता तिच्या झोपडीमध्ये. आज मेरे राम जी का आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी को आगमन होगा, खबरी की कुटियों का पावन होगा. जगाचा बाप शबरीमाईला भेटण्याकरता झोपडीमध्ये गेला. शबरीमाईचा आनंदाला पारावरच राहिला नाही. माझ्या शबरीमाई म्हणू लागल्या, आजी सोनियाचा दिनू वर्षे, अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे, अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे, अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू. मेरे झोपड़ के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो मेरा सजाऊंगी, राम आएंगे तो मैं सजाऊंगी, राम आएंगे तो मेरा सजाऊंगी. जिंदगी के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे तो आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे. सुंदर बात, छान. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. भगवान परमात्मा आणि शबरीमाईला कळच ना काही करावं, काही सुचच ना. देवाला कुठं बसवावं, घरदार नाही, काय नाही. देवाला दगडावर बसवलं. दगडावर बसवल्यानंतर देवाचं पाद्यपूजन करायचंय. मायबाप विचार सांगते बरं, पाद्यपूजन करायचंय, पण घरामध्ये कुठलंच पात्र नव्हतं. दोन्ही हाताचं करपात्र बनवलं आणि देवाचे चरण त्या करपात्रामध्ये ठेवले आणि त्याच्यावरती डोकं टेकवून एवढी रडली, एवढी रडली, तिच्या अश्रूनं देवाचे चरण धुतल्या गेले. काय गरज आहे पात्राची? शबरीमाईच्या घरामध्ये पात्र नव्हती, पण पात्रता होती.
आपली घरं पात्रानं गच्च गच्च भरली. आपलं शेजारणीचं असलं तरी लोटी फुलपात्र घेऊन येते, बरोबर ना? पण आपली पात्रता नाही. बघा, शबरीमाईनं असा विचार केला की त्या विचाराचं फळ जगाचा बाप तिला भेटण्याकरता तिच्या झोपडीमध्ये आला. हाच विचार आपल्याला करायचा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अजून पुढे जाऊन सांगते, लंकेचा राजा कोण? रावण. रावणाचा असणारा मामा मारीच मामा. मारीच मामाला रावण म्हणले, मामाजी, रामाची पत्नी सीता फार सुंदर आहे दिसायला, तिचं हरण करण्यासाठी तुम्हाला हरिण व्हावं लागेल. काय म्हटले? सीतेचं हरण करण्याकरता तुम्हाला हरिण व्हावं लागेल. पण मारीच मामा म्हणले, भाची बुवा, हरिण होणं सोपं आहे, पण हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे. काय म्हटले? हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे. पण रावण म्हटला, मामाला म्हटला, मारीच मामाला, प्राण हरले तरी चालेल, पण तुम्हाला हरिण व्हावंच लागेल. मारीच मामा म्हणे, नाही होणार, जा. काय करणार? रावणानं मारीच मामाला खाली पाडलं आणि धारदार शस्त्र गळ्याला लावलं. आता मारीच मामाने एका क्षणात विचार केला, हरिण झालो तरी मारावं लागणार, हरिण नाही झालो तरी मारावं लागणार. हरिण झालो तर रामाच्या हातानं मरण येईल, आणि हरिण नाही झालो तर रावणाच्या हातानं मरण येईल. मग हरिणच झालेलो काय वाईट आहे? हरिण होऊन उद्धार झालेला काय वाईट आहे? म्हणून जो विचार एका क्षणामध्ये मारीच मामानं केलाय, तोच विचार आपल्याला करायचा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बघा, ही दोन उदाहरणं मी तुम्हाला रामायणातली सांगितली. का? तर महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते राममय आहे. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, आणि राम म्हणजे जीवनाची सांगता आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काळामध्ये माणसाला जर राम आठवला तर जीवन आराम आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काळामध्ये माणसाला जर राम नाही आठवला तर जीवन हराम आहे. ऐका बरं, झोपले नाही ना तुम्ही? झोपेतून उठला तर पहिला राम राम आहे, आणि झोपेतून जर नाहीच उठला तर कायमचा राम राम आहे, पण रामच आहे. म्हणून राम माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणून योग्य विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी हात वर करा. विठ्ठल पांडुरंग, हरी गाणा विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवा, सर्वांनी हात वर करा. त्याला त्याच्या शरीराची हरी गाणा विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 घेतले का? शाने आत बरं तुम्ही सांगायच्या अगोदर घेतले. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान, सावध व्हा, परमार्थाला लागा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही मायबाप. बघा, म्हणून योग्य विचार करा. विचार मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, हे जीवन जे आहे ते विचारावर अवलंबून आहे. बरं, माणसाचा विचार बदलला तर माणसाचा उच्चार बदलतो, उच्चार बदलला तर माणसाचा आचार सुद्धा बदलतो. म्हणून विचार फार महत्त्वाचा आहे. या विचारावर एक छोटंसं उदाहरण आहे. सेवेला समारोपाकडे न्यायचे मायबाप, पण ऐका बरं, फार सुंदर आहे. एक कुंभार दादा आहे. विचार किती महत्त्वाचा आहे. हे जीवन जे आहे ते विचारावर अवलंबून आहे. ऐका, एक कुंभार आहे आणि त्या कुंभार काय करतो, चिखल तुडवण्याचं काम करतो. कुंभाराचं तेच काम असतं ना, चिखल तुडवायचं. चिखल तुडवत असतो आणि चिखल तुडवत असताना त्याची पत्नी त्यांना पतीला येऊन म्हणते, स्वामी तुम्ही या चिखलापासनं, या मातीपासनं काय बनवणार आहात? तर तो कुंभार म्हटला, अगं सती, मी यापासनं चिलीम बनवणार आहे. काय बनवणार आहे? चिलीम बनवणार आहे. कारण की चिलीमचा जमाना आहे, सर्व लोक चिलीम खरेदी करतील. आता चिलीम ओळखत नाही असं या धर्ममंडपातला एकही व्यक्ती नाही बरं, तो चिलीम माहित नाही असं, बरोबर ना? चिलीमला ओळखता का? मागचे ओळखता ना? बघा, चिलीमचा जमाना आहे म्हणे, मी चिलीम बनवणार आहे. चिलीम बनवली तर भरपूर लोक खरेदी करतील, आपला संसार चांगला होईल, घर बांधू, गाडी घेऊ, अगदी थाटात प्रपंच करू. पण पत्नी साधारण होती बरं, अगदी म्हणजे शिकलेली नव्हती, आडाली होती, पण उच्च विचारसरणी तिची होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ती होती. ती म्हटली, स्वामी ठीक आहात, चिलीमचा जमाना आहे, तुम्ही चिलीम बनवणार, हजारो लोक खरेदी करणार, पण ऐका ना, तुम्ही जर चिलीम बनवली तर हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त होईल, रस्त्यावर होईल, रस्त्यावर येईल, त्यांची बायका मुलं अनाथ होतील, त्यांचा शरीराचा नाश होऊन जाईल. ऐका ना, तुम्ही चिलीम बनवण्याऐवजी काय करा, डेरा बनवा, मडकं बनवा, माठ बनवा. म्हणे लोक काय करतील, उन्हाळ्याचे दिवस आहे, माठ खरेदी करतील, त्यातलं थंडगार पाणी पितील, त्यांचीही तहान भागेल, त्यांचंही आरोग्य वाढेल, तुम्हाला सुद्धा काय देतील, आशीर्वादच देतील. बघा, आणि त्यातून पैसे सुद्धा मिळतील आणि आपला संसार चांगला होईल. असं म्हटल्यानंतर त्या कुंभाराचा विचार बदलला. ऐका बरं, कुंभाराचा काय बदलला, विचार बदलला. आणि विचार बदलल्यानंतर तो कुंभार त्या चिखलाला, त्या मातीला डेरेचा आकार द्यायला लागला, चिलीमऐवजी. आता त्या मातीतून आवाज आला, कुंभार दादा काय बनवणार आहात तुम्ही माझ्यापासनं? तर कुंभार म्हटला, मातीताई मी तुझ्यापासनं डेरा बनवणार आहे. म्हणे तुम्ही डेरा बनवणार आहात? तुम्ही तर अगोदर चिलीम बनवणार होता, आता डेरा का बनवताय? म्हणे माझा विचार बदलला. काय म्हटला कुंभार? माझा विचार बदलला. पण मातीनं फार सुंदर उत्तर दिलं. माती म्हणाली, कुंभार दादा तुमचा विचार बदलला, पण माझं जीवनच बदलून गेलं. कसं? ऐका बरं, मातीचं उत्तर ऐका. माती म्हणाली, तुमचा विचार बदलला पण माझं जीवन बदललं. तुम्ही जर चिलीम बनवली असती तर हजारो लोकांना चिलीम खरेदी केली असती, त्या चिलीममध्ये विस्त भरवला असता, मलाही चटके बसवले असते, त्यांच्या ओठावर ठेवलं असतं, त्यांचंही शरीर नाश पावलं असतं, त्यांच्याही शरीराचं काय झालं, मातीर झालं असतं, प्रपंचही उद्ध्वस्त झाले असते. पण ऐका ना, आता तुम्ही डेरा बनवताय, या डेऱ्यामध्ये लोक खरेदी करतील, त्याच्यात पाणी भरवतील, माझंही जीवन शांत थंडगार होईल आणि लोकांची सुद्धा काय होईल, तहान भागली जाईल, आरोग्य वाढलं जाईल. म्हणून तुमचा विचार बदलला पण माझं जीवन बदलून गेलं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये विचार फार महत्त्वाचा आहे. म्हणून योग्य विचार करा. असा विचार करा तर या भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार करा. का करायचा? तर या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तसं पाहायला गेलं तर हे शरीर नासकाय कुचकाय, या नरदेहात म्हणावं तितकं तथ्य नाही. कसं? हे शरीर संपल्यानंतर, हे शरीर गेल्यानंतर, माणूस मेल्यानंतर या नरदेहाचा काहीच उपयोग होत नाही. त्याला जर पुरून टाकलं, त्याला जर जाळून टाकलं तर त्याची राख तयार होते. बरोबर ना? याला जर पुरून टाकलं तर त्याला किडे खातात, याला जर रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. पण तसं पाहायला गेलं तर प्राण्यांच्या शरीराचा मेल्यानंतर सुद्धा वापर होतो. म्हणून म्हटलं जातं, पशु का होत पनैया, नरका कछु नाही होत, नर करणी करे सो नरका नारायण होय. पण बघितलं तर आपण जर ठरवलं तर या देहानं माणसाला देव सुद्धा प्राप्त करता
येतो. कसं हे शरीर पवित्र आहे पण त्याला भगवत नामचिंतनाकडे वळवलं तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. म्हणून या नरदेहाचे काय करा सार्थक करून घ्या. या नरदेहाचं सार्थक कशामध्ये आहे? भगवत नामचिंतनामध्ये आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे. तेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाचे संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, धरावी आवडी, धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, आवडी संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावे तातडी परमाते, करावी तातडी परमाते, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ, सकळ जीवन जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सावध व्हा, परमार्थाला लागा, संतांची संगत करा, संत विचार जीवनामध्ये अवलंबा. कारण की संत हे परिसासारखे आहे आणि जीव हा लोखंडासारखा आहे. लोखंड रूपी जीवाचा संत रूपी परिसाबरोबर संबंध झाला तर त्याची कधी चांदी होऊन जाईल हे सांगता येईल, बरोबर ना? लोखंड रूपी जीवाचा संत रूपी परिसाबरोबर संबंध आला तर त्याची कधी संतन के संसला करे तेरी अच्छी बनेगी, संतन के संसला करे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा करे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, बनेगी, बनेगी. बघा टाइम संपत झालाय म्हणून बरं ऐका. संतांचा संगत म्हणजे परिसाचा संबंध लोखंडाबरोबर आलं. लोखंडाचं काय होतं? चांदी होती, बरोबर ना? मला वाटलं तुम्ही झोपलेच म्हणून म्हटले. बरं, लोखंडाचं कधी सोनं होऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून संतांची संगत करा. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. सुंदर आहे, म्हणून वेळ आपल्याकडे राहिला नाही पण फार गोड आहे. म्हणून संतांची संगत करा. पण जर तुम्ही संसारच करत राहाल तर संसारातील विषय असे आहेत त्या विषयामधून आपण बाजूला जाऊ शकत नाही. आपल्याला परमार्थाकडे जाता येणार नाही. आपण संसारामध्येच गुरफटले जाऊ. आपल्याला सार काय असार काय, हित कशात अहित कशात आहे याचं ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून या संसारातील विषयांचा धूर डोळ्यात जाऊ देऊ नका. आणि जर हा धूर डोळ्यात गेला तर तुम्हाला परमार्थाचा रस्ता सापडणार नाही. हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मनईय लोकीचा व्यवहार, तुका मनईय लोकीचा व्यवहार, तुका मनईय लोकीचा व्यवहार, तुका मनईय लोकीचा व्यवहार, का मनी
काम नहीं लोकीचा व्यवहार काम नहीं लोकीचा व्यवहार काम नहीं लोकीचा व्यवहार तू काम नहीं लोकीचा व्यवहार तू काम नहीं लोकीचा व्यवहार तू काम नहीं लोकीचा व्यवहार नका डोले तुझे नका डोले तुझे बरमी रामू नका डोले तुझे बरोजी रामू नाची बंद देव दादा सकल 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 नका डोले तुझे बरोनी रावो नका डोले तुझे बरोनी रावो नाची बंद देव दादा नाची बंद देव दादा नाची बंद देव दादा नाची बंद देव दादा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपला संकल्पित वेळ संपत आलाय मायबाप पण बघा जाता जाता एवढंच सांगून जाईल आता या परिवारातून 10 वर्ष झाली पितृछत्र हरवले आई जिवंत आहे म्हणून आईची सेवा करा आईची सेवा केली आई वडिलांची तर जगाच्या बापाच्या सेवेचं पुण्य तुमच्या पदरात पडेल जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करत जा पुंडलिक रायानं काय केलं होतं आई वडिलांची सेवाच केली होती त्या सेवेचं फळ जगाचा बाप त्यांना भेटण्याकरता पंढरपुरामध्ये आला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होऊन झाला येता म्हणून आई वडिलांची सेवा करा आई वडील जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे आई वडील हे दोघंही जीवाची सुद्धा पर्वा करत नाही आपल्या कुटुंबाकरता म्हणून त्यांचा आपण काय केला पाहिजे चांगला सांभाळ ते म्हातारपणाला असताना आपण केला पाहिजे बघा आई जिवंत आहे म्हणून या 3 भावंडांना अशी माझी विनंती आहे या मामांना विनंती आहे की तुम्ही काय करा आईला कुठल्याच गोष्टीची उणीव भासून देऊ नका त्यांना त्यांच्या पतीची आठवण आली नाही पाहिजे अशा गोष्टी करा म्हणजे त्यांना कुठलीच उणीव भासणार नाही तुम्हाला सर्व पुण्य तुमच्या पदरात मिळेल जर आईची सेवा केली तर बघा आई किती महत्त्वाची असते याची पुरवली तर जगाचा बाप तुमची इच्छा न सांगता पूर्ण करेल पण कधी ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांची इच्छा पूर्ण केली तरच म्हणून माझा वेळ संपत आलेला आहे अभंगावरती चिंतन मांडलंय या अभंगातलं काही चुकलं असेल चिंतन चुकलं असेल तर ते बुद्धीचे दोष असतील पण जे बरोबर असेल ते सद्गुरूंचं असेल गुरुवर्यांचं असेल साळुंकी मंजुळा बोलत सेवानी शिकविता दनी वेगळाची या न्यायाप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला चुकीचं असेल ते माझं मला परत करा जे बरोबर असेल ते तुमच्या बरोबर घेऊन जा म्हणून जाता जाता एवढंच सांगेल या पूर्ण परिवारानं जे सुंदर नियोजन केलंय आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता एवढा सुंदर सोहळा केलाय गेलेले त्यांचे तुकाराम बाबा असतील ओढे बाबा ते स्वर्गामध्ये देवाच्या चरणाजवळ त्यांना जागा मिळालीच मायबाप पण एवढा सुंदर सोहळा बघून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू तरारतील आणि म्हणतील भगवंताजवळ यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आता माझ्या जीवनातली भागाभाग
धावाधाव संपली. मी निश्चिंत झालो एवढा सुंदर सोहळा बघून. म्हणून भगवंताजवळ प्रार्थना करेल, या पूर्ण परिवाराला उदंड असं आयुष्य दे, आरोग्य दे, भरपूर संपत्ती दे आणि त्या बाबांना उत्तम गतीच्या शुभेच्छा देण्याकरता, त्यांना आदरांजली वाहण्याकरता तुम्ही सर्वजण आलात. म्हणून तुमचे सर्वांचे देखील आभार ऋण व्यक्त करेल आणि देवाजवळ प्रार्थना करेल, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आले कुरे वेडे वागोडे उत्तरे तुका म्हणे जाणे जरा राखा पाया पैकी, तुका म्हणे जाणे जरा राखा पाया पैकी करा. बघा, जाता जाता सांगायचं राहिलं, कीर्तनासाठी सर्वांची साथ अतिशय गोड लागली. सर्वांची पुनश्च एकदा धन्यवाद मानते आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.